100 असेल काहींचा 100 प्रिफरन्स आहे, मला 10 द्यायचे. नपाला द्यायचं, पहिला चान्स याला द्यायचा. ठिकाण आहे तिथं चंद्रपूर. 100 विदाउट 150 पासून निकम आहे. वेलकम टू वन्स टू अनदर व्हिडिओ. हा जो व्हिडिओ आहे ऍक्च्युअल मध्ये हा व्हिडिओ विदाउट माईक शूट होतोय, त्याच्यामुळे आवाजामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर ऍडजस्ट करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी गुण असणारे जे विद्यार्थी आहेत, उदाहरणार्थ तुमचा स्कोर जर 80 पासून सुरू होतोय आणि जर 130 च्या आतमध्ये आहे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पसंती कशी द्यायची आणि आपली निवड हमखास जी आहे शिक्षक भरतीमध्ये कशी करायची. शिक्षक भरतीमध्ये आपली निवड कशी करायची, तर कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे पसंती जर दिले, मी तुम्हाला जे सांगणार होते, ठीक आहे, तर निवड हमखास होणार आहे. व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व स्लाइड समजतील. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल सेट करा अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर बघा, सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरती 2025 मध्ये पसंती कशी द्यायची आपल्याला त्या संदर्भात. ठीक आहे, निवड आपल्याला आपली स्वतःची निवड जी आहे हमखास करून घ्यायची आहे. आपल्याजवळ एक वॅकन्सी आहे, आपल्याला एक जरी वॅकन्सी मिळाली किंवा आपल्याला एक पोस्ट मिळाली फक्त शिक्षक भरतीमध्ये, तर ते आपलं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे, त्या संदर्भात आपण पूर्ण गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे, सगळ्यात अगोदर बघा, आपल्याजवळ जागा ज्या आहेत त्या किती आहेत. आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. जागा किती आहे, जागा आहे 30,209 जागा आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये विदाऊटच्या आहे, विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहे किती 19,881. ओके, आणि विथ इंटरव्ह्यूचे किती आहे, विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह याचे किती आहे, याच्या आहे 10,328 आहे, 10,328. ओके, आता इथे बघा, ज्यांचा स्कोर कमी आहे, कमी स्कोर असणारे, कमी गुण असणारे, कमी गुण असणारे जे उमेदवार आहे त्यांनी अशा प्रकारे पसंतीक्रम द्यायचे. असे द्या पसंतीक्रम, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये जे आहे तुमची निवड करता येईल. कशा प्रकारे बघा, निवड काय म्हणलं मी, निवड हमखास होणार. फक्त तुम्हाला जे आहे त्या संदर्भात व्यवस्थितपणे हा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानुसार पसंत करून द्यायचे. ठीक आहे, आता एक मिनिट, आपण कोणासाठी सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे. किती आहे स्कोर, चला आपण स्कोर बघूया. काहींचा स्कोर 90 असेल, काहींचा 100 असेल, काहींचा 110 असेल, काहींचा 120 असेल, काहींचा 130 असेल, किंवा काहींचा 140 असेल, काहींचा 150 असेल. ठीक आहे, किती असेल चालतो, शक्यतो आपण यांच्यासाठी, ठीक आहे, या सर्वांसाठी सांगतोय. यांच्यासाठी काय सांगतोय आपण याच्यामध्ये आपण सांगतोय प्रिफरन्स स्ट्रॅटेजी. तुमची पसंतीक्रम देण्याची स्ट्रॅटेजी कोणकोणत्या प्रकारची असली पाहिजे, जेणेकरून तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होईल. ठीक आहे, आता बघा, आता काय आहे. सगळ्यात अगोदर मला सांगा, आपल्याजवळ पसंतीक्रम किती आहे. आपल्याजवळ पसंतीक्रम आहे 100. 100 प्रिफरन्स आहे. कशासाठी 100 प्रिफरन्स आहे, विदाउट इंटरव्ह्यू साठी. विदाउट इंटरव्ह्यू साठी किती प्रिफरन्स आहे आपल्याजवळ 100. आता त्याला करायचं काय बघा, सगळ्यात अगोदर 100 जे प्रिफरन्स आलेले आहे तुम्हाला, त्याच्यापैकी तुम्हाला किती आलेले आहेत. तुम्हाला पहिले हे बघा की तुम्हाला कोणकोणत्या आस्थापनाच्या जाहिराती आलेल्या आहेत. ठीक आहे, आस्थापनाच्या तुम्हाला काय आलेल्या आहे, जाहिराती. तुम्हाला कोणकोणत्या आस्थापना आलेल्या आहे आणि त्यांच्या कोणकोणत्या जाहिराती तुम्हाला आलेल्या आहे याची लिस्ट बनवा. ठीक आहे, आता काय करायचं पुढे बघा. सगळ्यात अगोदर तुम्हाला काही पसंतीक्रम जिल्हा परिषदेला द्यायचे. ठीक आहे, काही पसंतीक्रम द्यायचे तुम्हाला, कोणाला, मनपाला. ठीक आहे, काही पसंतीक्रम द्यायचे तुम्हाला NP नपाला. काही पसंतीक्रम द्यायचे तुम्हाला ट्रायबल आदिवासी विभाग, आदिवासी विभागाच्या सुद्धा जागा आहेत, आदिवासी विभाग. तुम्हाला जशा जशा प्रकारे वॅकन्सी झाल्या त्यानुसार ना. काही द्यायचे तुम्हाला विद्यानिकेतनला, काहींना या जाहिराती आलेल्या आहेत, काहींना या जाहिराती आलेल्या
नाही विद्यानिकेतनला, आणि काही आहेत खाजगी, म्हणजेच कोण, प्रायव्हेट, ज्या विदाऊट इंटरव्ह्यूला आलेल्या आहेत. ठीक आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही ज्या आहेत आपल्याला बॅकअपसाठी ठेवायच्या पसंती क्रम. कशासाठी? ही पसंती क्रम आपल्याला बॅकअपसाठी ठेवायची. ठीक आहे. ओके, हे कळालं? ओके. आता जागा बघा कशा कशा प्रकारे पसंत क्रम द्यायचे. सगळ्यात अगोदर समजा जिल्हा परिषदेची जास्त जागा असतील तर समजा मी कसं एक्सप्लेनेशन केलं, तुम्हाला ही लिस्ट तयार करायची तुमची स्वतःची. तुम्हाला किती प्रिफरन्स आले, 100 प्रिफरन्स आले, 150 आले, 200 आले, ते पूर्ण प्रिफरन्सची एकदा लिस्ट बनवा. कोणते असतात नाही, कोणत्या जाहिराती आहे. त्याच्यापैकी आपल्याला फक्त 100 द्यायचे. किती द्यायचे? 100 प्रिफरन्स द्यायचे. मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त प्रिफरन्स द्या. वर्ग 1 ते 5, 6 ते 8 साठी 30 प्रिफरन्स दिले. समजा मी 30 देतोय, तुम्ही तुमच्यानुसार देऊ शकता 30. मनपाला दिले समजा मी 10. ठीक आहे. नपाला दिले समजा 10. नंतर ट्रायबलला किंवा आदिवासी विभागाला दिले मी जागा आहेत जास्त मला तर मग 15. नंतर विद्यानिकेतनला दिले मी फक्त 5. नंतर खाजगीला दिले मी, खाजगीच्या जागा जास्त आहेत मग खाजगीला 20 दिले मी. ठीक आहे. आणि बॅकअप साठी मी 10 पसंती करून ठेवले पाठीमागे किंवा शेवटी मला द्यायचे ते. ठीक आहे. अशी एकूण टोटल जर केली आपण तर एकूण टोटल किती होते? एकूण टोटल होते 100. किती टोटल होते एकूण? 100. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आपण कोण कोण घेतलं. आपण अगोदर सांगितलं होतं की विदाऊट इंटरव्ह्यू साठी जिथं तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायची आवश्यकता नाही, फक्त तुमचा स्कोर चांगला आहे, तुमची निवड पक्की. ठीक आहे. किती जागा आहेत विदाऊटच्या? 19,881 एवढ्या जागेसाठी. ठीक आहे. मग आता तुम्हाला लिस्ट कोणाची बनवायची आहे? तुम्हाला काय करायचं आहे, मला किती जिल्हा परिषदांची यादी आली. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. हा व्हिडिओ पूर्ण युट्यूबवर सर्च करून बघा, हा व्हिडिओ तुम्हाला सापडणार नाही असा. ठीक आहे. नंतर मला किती मनपा आल्या, मला किती नगरपालिका आल्या. ठीक आहे. नंतर माझ्यासाठी किती जाहिराती आहेत ज्या आदिवासी विभागाच्या आहेत. आदिवासी लिस्टच बनवायची डायरेक्ट. ठीक आहे. नंतर मला किती खाजगी शैक्षणिक संस्था आहे ज्यांच्या जागा आलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे मी माझी लिस्ट बनवली, जवळपास 74 पेजेसची लिस्ट होती, 74 पेजेसची. ठीक आहे. आणि विदाऊट साठी जे आलेले ते 103 जागा होत्या. 103 जागेपैकी मी काय केलं, जिल्हा परिषद, मनपा, नपा, आदिवासी, खाजगी, नंतर अजून कोण राहिलं, विद्यानिकेतन आणि काही समजा इतर जे असतील त्या उरल्या सुरल्या इथे. ठीक आहे. मग यांची काय करायची, यांची लिस्ट बनवायची. ठीक आहे. आता बघा पहिले काय सांगतो मी तुम्हाला, जागा एवढ्या आहे, विदाऊट साठी एवढ्या आहे, विथ इंटरव्ह्यू साठी एवढ्या आहे. या मार्कवाल्यांसाठी प्रिफरन्स स्ट्रॅटेजी सांगतो आपण, स्मार्ट प्रिफरन्स स्ट्रॅटेजी अशी कोणी सांगू शकत नाही. ठीक आहे. 100 प्रिफरन्स आहे. अगोदर आस्थापना आणि जाहिराती तुम्हाला किती आले ते बघा, नंतर त्यानुसार लिस्ट बनवा. जिल्हा परिषदेचे किती आहे, मनपाचे किती आहे, नपाचे किती आहे, आदिवासीचे किती आहे, खाजगीचे किती आहे, विद्यानिकेतनचे किती आहे, इतरचे किती आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी किती किती प्रिफरन्स द्यायचे. मला जिल्हा परिषदेला 30 द्यायचे, मनपाला मला 10 द्यायचे, नपाला 10 द्यायचे, ट्रायबलला आदिवासीला 15 द्यायचे, विद्यानिकेतनला 5 द्यायचे, खाजगीला 20 द्यायचे आणि बाकीच्यांना 10 द्यायचे. असे 100 प्रिफरन्स मी देणार. ठीक आहे. 30 आणि 10 40 50 60 70 80 90 100. हा 100 झाले. ठीक आहे. आता मी पुढच्या स्लाइडवर तुम्हाला सांगणार आहे की पुढचे 50 पसंतीक्रम जे आहेत विथ इंटरव्ह्यू साठी मुलाखतीसह ते कसे द्यायचे. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचंय, आता आहे आपल्याजवळ 50 पसंतीक्रम, 50 प्रिफरन्स आहे. आता हे 50 प्रिफरन्स कोणासाठी आहे, तर आपल्याला 50 प्रिफरन्स दिलेले आहे विथ इंटरव्ह्यू साठी. याच्यामध्ये सुद्धा मला सांगा कशाचा समावेश आहे विथ इंटरव्ह्यू मध्ये. फक्त खाजगी संस्था आहेत, खाजगी आस्थापना किंवा खाजगी संस्था यांच्या जाहिराती आहेत विथ इंटरव्ह्यू मध्ये. 50 पसंतीक्रम कोणासाठी आहे, हे 50 पसंतीक्रम आहे विथ इंटरव्ह्यू साठी. इथंच गेम चेंजर ठरणार आहे. ठीक आहे. तुमचा स्कोर थोडा कमी असेल तर मग काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर बघा काय करायचं, समजा आपला 90 100 110 120 स्कोर आहे तर मग त्यावेळेस काय करायचं बघा,
50 इन्कम द्यायचे कसे, याच्यासाठी जागा किती आहे ते नंतर बघू. ठीक आहे, 50 इन्कम कशी द्यायची बघा. सगळ्यात पहिली जी स्ट्रॅटेजी असली पाहिजे तुमची ती आहे बेस्ट अपॉर्च्युनिटी कोणती आहे, कुठे बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला, बेस्ट अपॉर्च्युनिटी कुठे आहे यानुसार तुम्हाला द्यायचे 20 प्रिफरन्स. किती द्यायचे? 20 प्रिफरन्स. जिथे जास्त अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला खाजगीला जास्त चान्सेस आहेत अशा 20 संस्था निवडायच्या, 20 जागा, 20% इन्कम. नंतर गुड ऑप्शन्स कोणते आहेत अजून, माझ्या आसपासचे शेजारचे किंवा बाजूचे मी तिथे जाऊ शकतो आणि माझ्यासाठी जे चांगले आहेत त्या आहेत त्यांना द्यायचे 10 प्रिफरन्स. ठीक आहे. नंतर तिसरं, इथे निवड नाही झाली माझी, इथे नाही झाली. तिसरं आहे लो कॉम्पिटिशन. कुठे कॉम्पिटिशन खूप कमी आहे, ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन सर्वात कमी आहे, लो कॉम्पिटिशन असणाऱ्या जागा तिथे द्यायचे मला 10. ठीक आहे, 10 प्रिफरन्स. आणि माझ्यासाठी बॅकअप असणार आहेत किती, बॅकअप ऑप्शन्स, की काही नाही झालं तर मला इथे द्यायचेच हे शेवटचे 10 ऑप्शन आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा इथे निवड झाली तर छान आहे. ठीक आहे, इथे निवड झाली, इथे नाही झाली, इथे झाली, इथे माझ्यासाठी छान आहे. तर इथेही नाही तरी तुम्ही ठिकाणी इथं होईल आणि इथे नाही झाली तर इथं होईल. ठीक आहे, विथ इंटरव्ह्यूसाठी सांगतोय आपण, कारण की आपला स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा सिलेक्शन होतं आपलं. ठीक आहे, आता कोणत्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे बघा. पहिले अगोदर मीडियम बघा तुमचं कोणतं आहे. ठीक आहे, मीडियम कोणतं आहे तुमचं. नंतर आहे दुसरा ऑप्शन तुमचा स्कोर किती आहे, तुमचा स्कोर बघा. तिसरा ऑप्शन तुमचा कोणत्या वर्गाला तुम्हाला टार्गेट करायचे, क्लास बघा कोणत्या वर्गाला टार्गेट करायचे 1 पासून 12 पर्यंत. नंतर आहे सब्जेक्ट कोणता आहे, कोणत्या सब्जेक्टला तुम्ही किंवा कोणत्या सब्जेक्टनुसार तुम्ही अप्लाय करणार आहे. नंतर व्हॅकन्सी किती आहे त्यानुसार व्हॅकन्सी सुद्धा लिहून घ्यायच्या. नंतर स्कोप किती आहे आपल्याला त्या ठिकाणी, एखाद्या संस्थेमध्ये जातोय मग आपल्याला किती स्कोप आहे किती नाही ते. आणि नंतर आपण जिल्हे कसे निवडतो, डिस्ट्रिक्ट सिलेक्शन. मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ मिस करू नका, फक्त पूर्ण व्हिडिओ. ठीक आहे, आता बघा समजा एक फॉर एक्झाम्पल मी मीडियम घेतो. ठीक आहे, मी मीडियम घेतलं तर मीडियम कोणतं आहे तुम्ही विचार करा, तुमचं मीडियम कोणतं आहे. तुमचं मीडियम मराठी असेल किंवा उर्दू असेल किंवा तुमचं मीडियम इंग्लिश असेल किंवा तुमचं मीडियम हिंदी असेल. ठीक आहे, या मीडियम पैकी तुमचं मीडियम असेल कोणतं तुमचं मीडियम चूज करून घ्या. ठीक आहे, जे असेल ते. ओके, आता नंतर काय करायचंय, तुम्ही कोणत्या वर्गाला टार्गेट करणार आहात ते बघा. म्हणजेच काय, कोणता वर्ग आहे ज्याला तुम्ही टार्गेट करणार आहे, क्लास कोणता आहे. समजा फॉर एक्झाम्पल खालच्या वर्गाचा मेरिट कमी लागतो, वर्ग 1 ते 5 चा. नंतर कमी लागतो 6 ते 8 चा. नंतर कमी लागतो 9 ते 10 चा. आणि नंतर कमी लागतो 11 ते 12 चा. ठीक आहे, आता बघा मग पहिले चान्सेस याला द्यायचा, पहिला चान्स याला द्यायचा 1 ते 5 ला, दुसरा चान्स याला द्यायचा, तिसरा चान्स 9वी 10वी आणि चौथा चान्स 11वी 12वी. कारण की 1 ते 5 ला आणि 6 ते 8 ला निवड होण्याची शक्यता जास्त आहे आपली. ठीक आहे, त्यानुसार क्लासनुसार. नंतर आपला स्कोर किती आहे, आपला स्कोर किती आहे. समजा माझा स्कोर समजा 90 असेल तर मग मी त्यानुसार विचार करेन की बाबा मला 90 मार्कानुसार कुठे जायचं आहे. किंवा माझा स्कोर 100 असेल त्यानुसार मी विचार करेन. किंवा माझा स्कोर 110 आहे त्यानुसार मी विचार करेल. किंवा 120 आहे त्यानुसार मी विचार करेल. 130 आहे त्यानुसार विचार करेल. किंवा 140 आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर अशा प्रकारे मी विचार करेन आणि त्यानुसार मी पसंती देईल. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटी बघा, सगळ्यात शेवटी व्हॅकन्सीज किती आहे, कोणत्या ठिकाणी किती व्हॅकन्सीज आहेत, ही गोष्ट विदाउट साठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता आणि विथ इंटरव्ह्यू साठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. कोणती व्हॅकन्सी, जिथं जास्त व्हॅकन्सी आहे, जिथं जास्त व्हॅकन्सी आहे असे जिल्हे निवडायचे, जास्त व्हॅकन्सी असणारे जिल्हे किंवा संस्था जिथे जास्त व्हॅकन्सी आहे. आणि नंतर जिथं कॉम्पिटिशन कमी आहे, काय आहे, कॉम्पिटिशन कमी आहे, स्पर्धा कमी राहणार अशा ठिकाणी निवडा. ठीक आहे, ही स्लाइड काय आली. ओके, आता एक शेवटची स्लाइड आहे जी आपल्याला बघायची, ज्याला म्हणतात काय, स्मार्ट स्ट्रॅटेजी. स्मार्ट स्ट्रॅटेजी, प्रिफरन्स देण्याची स्मार्ट स्ट्रॅटेजी कशी वापरायची
ते आपण शिकलो याच्यामध्ये. कसे बघा 50 प्रिफरन्स होते विथ इंटरव्ह्यूसाठी. जागा आहे किती? जागा किती आहे? 10,328 एवढ्या जागा आहे. मग मला या जागेपैकी किती जागा आल्या, माझं मीडियम कोणतं आहे, स्कोर किती आहे, क्लास कोणता आहे, सब्जेक्ट कोणता आहे, वॅकन्सी कोणती आहे, स्कोप किती आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, हे मला निवडायचं आहे. मग मी काय करणार, बेस्ट अपॉर्च्युनिटी जिथे आहे तिथे 20% निकम देणार, गुड अपॉर्च्युनिटी जिथे आहे तिथे 10 देणार, लो कॉम्पिटिशन जिथे आहे तिथं 10 देणार आणि बॅकअप ऑप्शन जे आहे तिथं मी 10 देणार. एकूण टोटल किती झाली? एकूण टोटल झाली 50 आणि 50 पासून निकम मला योग्य वापरायचे. ठीक आहे, त्यासाठी मी या सगळ्या गोष्टींचा विचार करणार. माझं मीडियम कोणतं आहे, माझा कोणत्या वर्गाला मला टार्गेट करायचं आहे, माझा स्कोर किती आहे यापैकी, आणि माझी व्हॅकन्सी मी बघणार की कुठे जास्त व्हॅकन्सी आहे आणि कॉम्पिटिशन कुठं कमी राहणार आहे, त्यानुसार मी विचार करणार आणि त्यानुसार मी पास निकम देणार. ठीक आहे, आता बघा ही स्लाइड सर्वात महत्त्वाची आहे. ठीक आहे, काय बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला जिल्हे सांगतोय, ते जिल्हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्यानुसार जिल्हे निवडू शकता. ठीक आहे, तरी मी माझ्यानुसार जिल्हे सांगतोय तुम्हाला. आता हे जिल्हे तुम्ही तुमच्यानुसार निवडायचे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जास्त व्हॅकन्सीज आहेत, कुठे कुठे व्हॅकन्सी आहे, कॉम्पिटिशन कमी आहे, असे जिल्हे निवडायचे तुम्हाला. ठीक आहे, कसे निवडायचे ते सांगतो तुम्हाला. बघा पहिले आहे डिवाइड करा, जास्त हाय डिमांड कोणत्या जिल्ह्यांना आहे, नंतर कोणते जिल्हे मीडियम आहे. ठीक आहे, आणि कोणते जिल्हे नंतर पॉसिबल आहे जिथं आपल्या निवड होण्याची शक्यता जास्त आहे आणि कॉम्पिटिशन कमी आहे, लो कॉम्पिटिशन. ठीक आहे, असे जिल्हे. ओके, आता बघा हाय डिमांड असणारे कोणते आहेत, उदाहरणार्थ समजा बघा पुणे, मुंबई, पुणे, मुंबई, ठाणे. आता इथे डिमांड जास्त आहे. नाशिक बघा, नाशिकची जागा जास्त आहे, मग इथे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे, नाशिक. ठीक आहे, किंवा मग अजून काही लोकप्रिय ठिकाणं जिथं उमेदवार जाण्यासाठी इच्छुक असतात, जाणार आहेत असे ठिकाण, हे ठिकाणं तुम्ही लक्षात ठेवायचे कोणते कोणते. ठीक आहे, नंतर आता बघा काही असे मीडियम वाले जिथं आपल्याला द्यायचे पण ते मीडियम आहे, त्यांचा मेरिट मीडियम राहू शकतो. सातारा, नंतर गोंदिया. ठीक आहे, नंतर कोल्हापूर, नंतर अमरावती. ठीक आहे, नंतर नागपूर. आता हे असे ठिकाण आहे तिथं मेरिट थोडं कमी लागू शकतो. ठीक आहे, मग तुम्ही काय करायचं, कोणते हाय डिमांड डिस्ट्रिक्ट आहे ते, कोणते मीडियम आहे ते, कोणत्या ठिकाणी मीडियम आहे, संस्था असेल किंवा जिल्हा परिषद असतील, आणि सगळ्यात शेवटी जिथे कॉम्पिटिशन कमी आहे, कोणी जात नाही पण आपल्याला जायचं आहे कारण की आपल्याला नोकरी पाहिजे, गडचिरोली. ठीक आहे, नंतर चंद्रपूर. ठीक आहे, नंतर यवतमाळ, नंतर रत्नागिरी. जागा आल्या असतील तर तुम्हाला, जर रत्नागिरीची जागा आल्या असतील तर रत्नागिरी. नंतर सिंधुदुर्ग, कोकणातले जिल्हे घ्यायचे सगळे, एक दोन राहिला असेल, पालघर. आणि जर रायगडचे असतील तर रायगड, एक्सेट्रा. तुम्ही बाकीचे जिल्हे निवडू शकता. ठीक आहे, मग असे कोणते आहे की जिथे हाय डिमांड आहे, असे कोणते आहे की जे मीडियम आहे, असे कोणते आहे जिथे पॉसिबल आहे आपलं सिलेक्शन होणं, लो कॉम्पिटिशन आहे, ते जिल्हे निवड करून घ्या आणि यांच्यावर जास्त फोकस करा, यांच्यावर जास्त फोकस करा आणि नंतर मग यांच्यावर या. ठीक आहे, आता बघा मला तुम्हाला काही स्ट्रॅटेजी सांगायची. मास्टर फॉर्म्युला, निवड होण्यासाठी मास्टर फॉर्म्युला काय करायचा आहे. आता मी तुम्हाला हे सांगणार आहे. तुम्हाला जे पसंतीक्रम आले विदाउट इंटरव्ह्यूसाठी, विथ इंटरव्ह्यूसाठी, आजच जा त्याची पीडीएफ काढून आणा. काय काढून आणा? पीडीएफ काढून आणा त्याची, आणि नंतर मग त्याला टिक मार्क करा कोणत्या ठिकाणी आपल्याला पसंतीक्रम द्यायचे. आपल्याला जे जाहिराती आलेल्या आहेत, तुम्हाला ज्या जाहिराती जनरेट झाल्या त्या जाहिरातीची पीडीएफ आणायची, विदाउट साठी आणि विथ साठी वेगवेगळे बंच आणा, ते बंच असे ठेवा, नंतर त्याच्यावर टिक मार्क करा मला कुठे कुठे जायचंय, नंतर 2 नंबर कुठे द्यायचे, नंतर 3 नंबर कुठे द्यायचे. ठीक आहे, 100 कुठे द्यायचे,
आणि 50 कुठे द्यायचे. विदाऊटसाठी 100 मी असे देणार आहे, 10 20 30 50 40 असे, आणि विथसाठी कसे देणार आहे, ठीक आहे. त्याची संख्या मी जे अगोदरच्या स्लाइडमध्ये सांगितलं. आता बघा मास्टर प्लॅन काय आहे, तुमचा स्कोर किती आहे, लो स्कोर आहे समजा आपला. शिक्षक भरतीमध्ये निवड होण्याची शक्यता आपल्याला असं वाटतं की बुवा स्कोर कमी आहे, मग आपल्याला निवड होणार किंवा नाही होणार. 80 ते 130च धरले आपण, 140 पण नाही, 80 ते 130च धरले, ठीक आहे. एवढा स्कोर आहे समजा तुमचा. मग करायचं काय बघा, सगळ्यात अगोदर वॅकन्सीवर फोकस करायचं. जागा ऍक्च्युअल मध्ये मला इकडे बघू दे एकदा काय तर. इकडे बघा काय करायचं, सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे कशावर फोकस करायचा आहे, वॅकन्सी किती आहेत तुम्हाला आलेल्या. नंबर 2 मीडियम कोणतं आहे. आता याला मास्टर फॉर्म्युला म्हणतात ना, जास्तीत जास्त लोक ही गोष्ट फॉलो करतात, मीडियम. नंतर 3 कोणत्या क्लासला मी टार्गेट करणार आहे. नंबर 4 सब्जेक्ट कोणता आहे, ठीक आहे. नंतर 5 काय, कॅटेगरी कोणती आहे माझी कॅटेगरी कोणती आहे, मला चान्सेस आहेत त्या कॅटेगरीनुसार कोणकोणत्या ठिकाणी. नंतर मी कोणता जिल्हा निवडणार, डिस्ट्रिक्ट कोणते आहेत जे मी सांगितले, तुम्ही वेगवेगळे डिस्ट्रिक्ट घेऊ शकता. नंतर कॉम्पिटिशन कुठे कमी आहे, कॉम्पिटिशन कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, कुठे मीडियम आहे, हाय मीडियम लो. आणि नंतर सगळ्यात शेवटी स्कोर किती आहे माझा स्कोर किती आहे. याच्यानुसार काय करायचं, 100 प्रिफरन्स विदाऊट इंटरव्ह्यू साठी द्यायचे मला, 100 प्रिफरन्स, आणि 50 प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यू साठी द्यायचे मला, विथ इंटरव्ह्यू साठी द्यायचे. 100 विदाऊट साठी द्यायचे, 50 विथ इंटरव्ह्यू साठी द्यायचे. झाले माझे 150 पसंती कम, ठीक आहे. त्यात मला या दोघांची स्मार्ट ऑर्डर लावायची आहे, ठीक आहे. कशी बघा, यांची काय लावायची, मला स्मार्ट ऑर्डर सिक्वेन्स लावायचा आहे यांचा व्यवस्थितपणे, स्मार्ट ऑर्डर लावायची. आणि नंतर मग काय करायचं, स्मार्ट ऑर्डर लावल्यानंतर सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, बेस्ट चान्स कुठे कुठे आहे, बेस्ट चान्स मला कुठे कुठे आहे, सिलेक्शन होण्याची शक्यता कुठे कुठे आहे, बेस्ट चान्स कुठे आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. बेस्ट चान्स माझ्यासाठी कुठे कुठे आहे त्याला सिलेक्ट करायचं, ठीक आहे. म्हणजे बघा 100 विदाऊट साठी, 50 विथ इंटरव्ह्यू साठी स्मार्ट ऑर्डर द्यायची आहे, व्यवस्थित सिक्वेन्स लिहायचा आहे, आणि नंतर मग बेस्ट चान्स कुठे आहे त्यानुसार निवड करायची, ठीक आहे. तर ही शेवटची स्लाइड होती. बघा मी तुम्हाला काय सांगितलंय, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की ज्या तुम्हाला निवड होण्यासाठी मदत करतील तुमच्या शिक्षक भरतीमध्ये. तुमच्याजवळ 150 पासून निकम आहे, 100 विदाऊट साठी, 50 विथ इंटरव्ह्यू साठी. तर तुम्हाला मी जे काही गोष्टी सांगितल्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायचं, सरळ सोपं ऑप्शन आहे. आपल्याला ज्या जाहिराती आल्या त्या जाहिराती डाउनलोड करा, त्यांचे झेरॉक्स काढून आणा, नंतर त्याला मी जसं सिक्वेन्स सांगितलं तसं लावा. कोणत्या जिल्ह्याला 1 नंबर द्यायचा, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर द्यायचा, त्याच्यानुसार त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या मी सांगितलंय. वॅकन्सी, मीडियम, क्लास, सब्जेक्ट, कॅटेगरी, डिस्ट्रिक्ट, कॉम्पिटिशन स्कोर, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन घ्या, ठीक आहे. तुमच्या कास्टनुसार कुठे जागा आहे, कुठं कॉम्पिटिशन कमी आहे, कोणता जिल्हा चांगला आहे. नंतर मग काय करायचं, 100 कुठे कुठे द्यायचे, 50 कुठे कुठे द्यायचे, त्यांचा सिक्वेन्स लावा, त्याची ऑर्डर व्यवस्थित ठेवा, आणि नंतर मग त्याला काय करा, असाइन करा, आणि नंतर लॉक करा त्या पसंती क्रमांना. 100 द्या आणि खालची 50 द्या. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आले होते 103 प्रिफरन्स, मग मी त्यातले 100 देणार आहे जे चांगले आहेत ते, बाकीचे देणार नाही. आणि मला आलेले आहे विथ इंटरव्ह्यूसाठी 1098 प्रिफरन्स खाजगीची, म्हणजे 1100 आलेले आहेत. मग मी 1100 देणार आहे का, नाही, मला फक्त 50 द्यायला चालतात. मग मी त्यातले फक्त 50च निवडणार ज्या ठिकाणी माझं सिलेक्शन होऊ शकतं, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला 50 निवडायचे. तर हा व्हिडिओ त्या संदर्भात होता ज्या उमेदवारांचा स्कोर कमी आहे, 80 पासून ते 130 140 पर्यंत स्कोर आहे, किंवा 120 110 स्कोर आहे तुमचा. तर हा व्हिडिओ तुमच्या संदर्भातच होता, आणि अशाच प्रकारे तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे, अशा प्रकारे पसंतीक्रम द्यायचे. तुमची निवड जी आहे ती हमखास होणार आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये तुम्हाला, ठीक आहे. आणि तुम्हाला तुमच्या निवडीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या प्रिफरन्स देण्यासाठी, ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ज्यांना खूप मदत होणार आहे या व्हिडिओची त्यांना शेअर करा, आणि या व्हिडिओला हाईप करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्यासोबत
या व्हिडिओ खाली तुमचा जो अभिप्राय नक्की नोंदवा, ठीक आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.